सिद्धिविनायक मंदिर परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। त्यांच्या सोबतच प्रफुल्ल पटेल देखील आपल्याला दिसतात आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार हे देखील आहेत। त्याबरोबरच खासदार सुनील तटकरे देखील आपल्याला दिसतात। आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आपल्या खात्याचा पदभार देखील स्वीकारणार आहेत आणि तत्पूर्वी त्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये दाखल झालेल्या आहेत। सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर त्या चैत्यभूमीकडे देखील जाणार आहेत आणि अपडेट देतात आमचे प्रतिनिधी वेदांत ने। वेदांत, सुनेत्रा पवार सिद्धिविनायक मंदिरामध्ये दाखल झाल्या। तर सिद्धिविनायक मंदिरातली ही दृश्य आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आता सिद्धिविनायक मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत। त्यांच्या सोबतच त्यांचा इतरही अनेक सहकारी दिसतात। सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील आणि त्याचबरोबर पार्थ पवार हे देखील त्यांच्या सोबत आहेत। अजित पवार यांच्याकडे असणारी खाती ही सुनेत्रा पवार यांना देण्यात आलेली खात्यांचा आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या पदभार स्वीकारणार आहेत आणि त्यानंतर मंत्रिमंडळाची पहिली अशी त्यांची बैठक देखील असणार आहे, ज्या बैठकीला त्या उपस्थित असणार आहेत। पण तत्पूर्वी सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दाखल झालेल्या आहेत। रुपाली चाकणकर असतील, सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, ही आपल्या पक्षातील मंडळी देखील त्यांच्या सोबत उपस्थित आहेत। त्यानंतर त्या पक्षाच्या कार्यालयामध्ये देखील जाणार आहेत। तिथे आमदार देखील मोठ्या प्रमाणावरती शक्ती प्रदर्शन करत सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देणार आहेत। पण तत्पूर्वी ही दृश्य सिद्धिविनायक मंदिर परिसरातली आणि आमचे प्रतिनिधी वेदांत नेब आपल्याला अपडेट देत आहेत। वेदांत, सुनेत्रा पवार सिद्धिविनायक मंदिर चरणी दाखल झालेले आहेत। ज्या प्रकारे मी आधी सांगितलं की आज सुनेत्रा पवार मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हजर राहणार आहेत, त्याआधी आपण बघितलं तर मंत्रालयात त्या जाऊन पदभार स्वीकारणार आहेत आणि त्याआधी आता सिद्धिविनायक मंदिरामध्ये सुनेत्रा पवार त्यांच्यासोबत पार्थ पवार आहेत, त्यासोबत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, निशांत सिद्दीकी, राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर पदाधिकारी त्यांनी मुंबईत आल्यानंतर त्याचं स्वागत केलं। सिद्धिविनायक मंदिराचं दर्शन आतमध्ये जाऊन सिद्धिविनायकाचं दर्शन ते केलं आणि त्यानंतर चैत्यभूमीला सुद्धा ते अभिवादन करणार आहे। कामाची सुरुवात करण्याआधी गणपती बाप्पाचं दर्शन घेत आहेत आणि त्यानंतर मंत्रालय म्हणजे आधी प्रदेश कार्यालयात ते जातील। प्रदेश कार्यालयात सुद्धा एक छोटेखानी बैठक नेत्यांसोबत, पदाधिकाऱ्यांसोबत देखील आणि त्यानंतर मंत्रालयात जाऊन त्या पदभार स्वीकारणार आहेत। ज्या प्रकारे आपण बघितलं केबिन त्यांची तिथे पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे आणि आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक, त्या पहिल्या बैठकीला त्या उपस्थित राहतील। कारण आपण बघितलं ज्या प्रकारे अजित पवारांचं निधन झालं त्यानंतर दर मंगळवारी जी कॅबिनेटची बैठक होते ती त्यानंतरची मंगळवारी कॅबिनेटची बैठक झाली आणि आज कॅबिनेटची बैठक होती। त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आता नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या कॅबिनेटच्या या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे संपूर्ण असं शेड्यूल बघितलं तर सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेऊन ते आपल्या कामाची सुरुवात करतील आणि त्यानंतर चैत्यभूमी इथे जाऊन अभिवादन सुनेत्रा पवार करतील आणि मग आपल्या जे शासकीय कामकाज आहे त्याला सुरुवात करतील। अगदी बरोबर आहे। जसं तुम्ही वेदांत म्हणालात तसं आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या पदभार स्वीकारणार आहेत आणि तत्पूर्वी त्या सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी दाखल झालेल्या आहेत। तर ही दृश्य आपण पाहतोय सिद्धिविनायक मंदिरामधली। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सिद्धिविनायकाच्या चरणी लीन होत आहेत। आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाचा आणि इतरही त्यांच्या खात्यांचा पदभार स्वीकारणार आहेत। त्याबरोबरच आज पहिली मंत्रिमंडळ बैठक आहे। दर मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक असते आणि आजच्या या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देखील पहिल्यांदा उपस्थित असणार आहेत। त्यामुळे आज खऱ्या अर्थानं सुनेत्रा पवार या ॲक्शन मोडवरती आल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे। सिद्धिविनायक मंदिरानंतर त्या आपल्या प्रदेश कार्यालयामध्ये देखील जाणार आहेत। तिथे देखील सगळे आमदार हे आज उपस्थित असणार आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। त्यानंतर चैत्यभूमीला त्या रवाना होणार आहेत। तिथे देखील बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून त्या मंत्रालयाकडे रवाना होतील आणि ही दृश्य आपण पाहतोय सिद्धिविनायक मंदिर परिसरातली। सोबत प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, पार्थ पवार असतील, रुपाली चाकणकर असतील असे अनेक राष्ट्रवादी पक्षातले महत्त्वाचे नेते हे देखील सुनेत्रा पवार यांच्यासोबत उपस्थित आहेत। इतरही काही आमदार हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत आज मुंबईमध्ये उपस्थित आहेत।